हॅलो गुड मॉर्निंग. माझ्यासोबत आज एक माझी छोटूशी मुलगी आहे. जर मी फायनली ब्लॉगमध्ये दाखवते प्रॉपर. तिकडे बघ कॅमेरा. सो आज वीकेंड ब्लॉगची सुरुवात आहे. मी आता उठली आहे 10:30 वाजता. आम्हाला ॲक्च्युली आजकाल उशीर होते बिकॉज म्हणते रात्री झोपायला जरासा त्रास देतो आहे, कारण त्याला टीदिंग होत आहे. त्यामुळे तो बिचारा स्वतः त्रासला आहे, त्यामुळे मग तो इश्यू चाललो आहे सध्याला. म्हणून मग आता म्हणतं आहे आणि डाडा तर झोपलेच अजून. तर मी उठली आहे सध्या तरी. आत्ताची मॉर्निंग झालेली आहे, तर बघू फुल डे कसा जातो आहे काय आहे. अजून तरी आमचा मेजर एंटरटेनर उठलेला नाही आहे, दॅट इज म्हणते. तर त्याला झोपू दिलं आहे आरामात, झोप करून सगळी करून सुलायची भेटू. फायनली इथे चिला आलेला आहे. मी नाश्ता करायला चालू केलेला आहे. डाडा आणि म्हणते पण उठलेले आहेत. त्यांचं फन टाईम गेम टाईम काहीतरी असं चाललं आहे. ऐकू तर येतच असेल सध्याला. इतका फन चाललं आहे की तो रडायला लागलेला आहे. असा वाला फन आहे. हे प्रॉन्स आदितीने परवा मागवले होते. त्याला वॉश करून क्लीन करून डीप फ्रीजरला ठेवलेले. मी नाही खात, पण मी आदितीसाठी बनवतो. आताच ठेवूया थोडा वेळ. हॅलो, फायनली मी आंघोळ करून आलेली आहे. माझं सकाळ आज खूप बिझी चाललेला. 12:45 होत आले. मी आंघोळ करून आली आहे. सगळ्यांची झोप चालू झाली आहे. दुपार झाली आहे इकडे पुण्यात. माझ्या नवऱ्याला सोडून माझा नवरो आज माझ्यासाठी बनवणार आहे कोळंबी करी. अजून वेळ आहे, थोड्या वेळाने स्टार्ट करू आपण. का? येस, थोड्या वेळाने स्टार्ट करू. का पण? आय नीड रेस्ट. यू नीड रेस्ट. बट हे डिफ्रॉस्ट झालेलं आहे का प्रॉन्स? नाही, अजून प्रॉन्स डिफ्रॉस्ट नाही झाले. त्याच्यामध्ये तुला काढावे लागतील. हां, आणि याच्यात पाणी जरा अजून घालावं लागेल. जरा प्रॉन्स डिफ्रॉस्ट होईपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत तू रेस्ट घेऊ शकतोस. मला जरा शॉपिंग करायची इच्छा झालेली आहे. बघ, तू व्हिडिओवरती सांगितलं, जर नाही घेऊन गेला तर बघच तू. चला जाऊया, ह्याच्यानंतर जाऊया. व्हिडिओ बनवण्याचा फायदा. आता माझा नवरा नाही बोलू शकत. पहिला ह्याला जरासं कोकमचं आगळ घालूया. येस, आणि आपण ह्याला मॅरिनेट करूया जरासं. येस. जसं मी इंट्रोडक्शन ब्लॉगमध्ये म्हणालेली की हा व्हेजिटेरियन आहे, पण तो माझ्यासाठी बनवतो नॉनव्हेज. आणि फॉर दॅट मॅटर हातही घालतो नॉनव्हेजमध्ये. तुम्ही जेव्हा आतुरतेने वाट बघतायत कधी बनणार कधी बनणार कधी बनणार, बट दिस इज द फेस. कधी बनणार. म्हणतायचं जेवण बनवायचं मला. मी विचार करते की त्याला मी काय देऊ. मोस्ट प्रॉब्लेम राईसमध्ये काय डाळ भात करतो ना. बनवून येते मी त्याचं जेवण. मग आपण भेटूया. पण माझं बनायला अजून बराच वेळ असं वाटतं. बराच. बघा माझी बायको कशी चवताळते. तिला चवताळ जरा परत. सो आम्ही आता कोकोनट ऑर्डर केलेलं आहे. तो येईपर्यंत ही आता मनतायचं जेवण बनवते. इकडे मनताय झोपलेला आहे ऑलरेडी. आम्ही कॅमेऱ्यात बघतोय. आणि तो उठेपर्यंत त्याचं जेवण रेडी करायचं असतं. चल, काय बनवते आज त्याच्यासाठी तू? डाळ खिचडी. तू दिसत नाहीस वेगळी, त्यामुळे जरा असे केस असे मागे घेत. हो हो. मी ह्याला कुकरला बंद केलेला आहे. आता ह्याच्या नाही बोलून 7 शिट्या इज मच बेटर, बिकॉज मग ते इझिली स्मॅश होऊन जातं. आम्ही ॲक्च्युली स्मॅशरने स्मॅश करत नाही. फॉर वॉट रिझन आय डोंट नो. बट आम्ही मिक्सरने मिक्स करतो. काय करतोस तू? क्लोजअप
इतका क्लोजअप करत होता होतो का त्यांना. सो ह्याला शिट्या व्हायच्या आहे. प्लीज आता मला पण हेल्प करा अशीच कशी अशीच कशी जसं अशी? तुम्ही आता जेवण केलं म्हणताय तर तसंच. करते हा तुम्हाला पण मदत मी. असंच आहे माझं हेल्पिंग हँड. मी खूप हेल्प करते सगळ्यांना. तुम्ही कॅमेरा पकडा मी करतो. थांबा ही सगळं मला फ्रीजमध्ये ठेवू द्या कारण ही सगळी आता गरजेची गोष्ट नाही हे कट करा. हे आज फक्त कॅमेरासाठी असं काही नाही, नाहीये. असं कधी नसतं. माझ्या नंदेला विचारा हे कट असं करा. काही काय नाहीये. खोटं इव्हन माझ्या बोलतो. सासूबाईंना विचारा आई मी सगळं आवरून ठेवते की नाही जर मी वापरले तर. हा आई खरं सांग गं. इकडे बघून सांग आई ठेवते की नाही. कोण नाही ठेवत आई. पुण्याची नाही बाजू नाही मला सांग कोण नाही ठेवत आवरून ज्यांनी घेतल्यानंतर ए ए ए ए माझ्या आईला घाबरू नकोस. नाही ठेवत ना. माझ्या आईला घाबरू नकोस. हॅलो माझ्या आईंना मी घाबरत नाही. पहिली गोष्ट माझ्या आई माझ्यासोबत 24 तास राहतात. जेवढा माझा नवराही माझ्यासोबत राहत नाही तेवढा माझे सासूबाई राहतात. त्यामुळे त्यांना माझा स्वभाव व्यवस्थित माहितीये की मी काय करते आणि काय नाही. आता किचन इज ऑल युअर्स. सध्याला ह्याच्या शिट्या होईपर्यंत फक्त आहे. इथे काय करणारच का गॅसवर सध्याला नाही ना. मग कारण हे शिट्या होऊ दे. कॅन यू जस्ट कीप दिस बनानास. हेच बोलवते मी. हे आवरून न ठेवण्याचं काम. अशा तऱ्हेने आता परत खिडकी उघडली जाणार. माझी मम्मी मालवण जाते दरवर्षी आणि तिकडून ती मसाले घेऊन येते. आणि तिकडे एक ब्रँड आहे सम्राट असं काहीतरी इफ आय नॉट रॉंग. तरी पण एकदा रिचेक करेन. मी मोस्टली वर्षभर त्यांचेच मसाले वापरले बिकॉज त्यांचे मालवणी मसाले आर सो गुड वेन कम्स टू फिश अँड चिकन. स्पेसिफिकली फिशचे मसाले मटनचे पण मसाले. सो ते माझं ते फिक्स आहे की मी ते मसाले वापरते. आणि इकडे त्यांनी फुल मसाले आणलेले आहेत. यात आहे नाही यात आहे सामन ब्रँड आहे. ब्रँड नॉट सम्राट. आय एम सॉरी. सामन ब्रँडचे मसाले आर रिअली व्हेरी गुड. One eternity later. जे प्रॉन्स करी विथ राईस रेडी आहे. ओ माय गुडनेस. आता मी टेस्ट करणार आहे. तुम्हाला रेकॉर्ड करू शकतो असं टेस्ट करताना. सो इथून तिथे उठली आहे. हळू गरम आहे. खूपच गरम. कसं झालं बेबी. खरंच छान झालं. ओके थँक्यू. आता मी खाते. येस एन्जॉय आणि मला खाऊ दे. खा की. मी कुठे काय खाऊन पिऊन मस्तपैकी आता मॉलला आलेलो आहोत. आलेलो आहे. हां फिरायला मॉल शॉपिंग. जसं माझ्या नवरा मला बोललेला की मी तुला शॉपिंग करून देईन. सो तो त्याच्या प्रॉमिसवरती व्यवस्थित ठाम आहे. करून देणार आहेस ना शॉपिंग. नक्की करायची. चला आम्ही शॉपिंग करून भेटतो तुम्हाला. मनतेचं खेळणं चाललं आहे बाय द वे. मनतेला टॉय दिलेला आहे. त्याचा तो कम्फर्टेबल झालेला आहे टॉयसोबत. आम्ही ॲक्च्युली आत्ताच मॉलला आलो. झोपलेलो जरा वेळ. रेस्ट केलं म्हणजे मी रेस्ट केलं जरा वेळ. ह्याचं काय चाललं मला माहिती नाही. आवराआवरी. सो आता मी फायनली चेक करतो की कुठे मी काय शॉपिंग करणार आहे. त्याची चेकिंग चालू आहे. जर तुम्ही पुण्यात म्हणजे मी बेसिकली मला हा मॉल आवडतो शॉपिंगमध्ये करायला. हा आहे ॲमेनोरा मॉल जो पुण्यात आहे वेल नोन मगरपट्ट्याला. सो आता मी शॉपिंग करून मग तुमच्याशी बोलते. मोमो पूर्णपैकी डॅडा ड्युटीवरती आहे. त्याचं फुल डॅडा मोडवरती ऑन झालेलं आहे. पण मी आज लुटायला कमी करणार नाही माझ्या नवऱ्याला. हो कहाँ चले. ऊपर कहाँ ऊपर. ओके चलो. सो क्या शॉपिंग करनी है तुझे वो बता. व्हाट यू वांट. मुझे कपड़े खरीदने हैं. बाय गुड क्लोथ्स. H&M. देख सकते हैं. कहाँ पे जाना है बता. अभी फिलहाल पीछे है देख. वेस्ट साइड उस साइड था. वेस्ट साइड उस साइड था. ये हमारा साथ चलता है हमेशा.
आता सध्या मला जायचं आहे झिवामे. येस, मी मॉलमध्ये फिरतोय. मम्मा त्याला शॉपिंग करते आहे. बाहेर फिरायचं काम चालू आहे. मी तर हळूच शॉपमधनं बाहेर निघाले, पण मला इकडून मोमो दिसतोय विथ म्हणताय आवडते. तर किती कुठली सगळे गोष्टी दाखवतोय ॲज अ डॅडा म्हणून तो खूप गोष्टी असं म्हणताना दाखवतोय. सो आपण त्यांना त्यांचं म्हणजे मी त्यांचा स्पेस देते. पण शॉपिंग माझी अजून झाली नाही आहे, असं मला काहीच आवडलं नाही आहे इकडे झिवामेला. पण सो लेट्स सी, अजून कुठून मी बघू शकते. नेकेड बाय नायका आहे खाली, सो कॅन चेक दॅट ॲज वेल. लेट्स सी. मॉलमध्ये आलं की असं असतं, आपण विचार करतो की बाळ आपलं प्रॅममध्ये बसेल, पण हे उलटं होतं आहे बघा. बाळ हातात आणि प्रॅम्प असं करून चालावं लागतं. सो आम्ही घरी आलेलो आहे मॉलमधून शॉपिंग वगैरे करून. अशा ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला डिरेक्टली दिसत होतं. डायरेक्ट मॉलमधून आम्ही इथे ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण की म्हणताय झोपून गेला. ब्लॉग एंड करतोय ॲक्च्युली. एंड करतोय बिकॉज मॉलमध्ये आम्ही कंटिन्यू नाही करू शकलो बिकॉज म्हणताय झोपलेला. आणि ऑन द वे येताना आमची गाडी बंद पडली, तर ते रेकॉर्ड नाही करू शकत होतं. बॅटरी डाऊन झालेली, सो त्यामुळे आम्हाला मेकॅनिक बोलवायला लागला. मग आम्ही कसं घरी आलेलो आहे. आणि आता आम्ही एंड करत आहे हा व्लॉग. आणि उद्यापासून काय नवीन काहीतरी, तर उद्यापासून वीकडे चालू होतोय. सो लेट्स सी या वीकला, कमिंग वीकला आम्ही काय व्हिडिओज घालू ते तुम्हाला कळेलच. सो प्लीज कीप वॉचिंग अस. लाईफ ऑफ आदिरेश येस यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर. येस. आणि फॉलो, कमेंट. इंस्टाग्रामवरती फॉलो करा, यूट्यूबवरती प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा कंटेंटला, आणि कमेंट करा, शेअर करा. जितक्या लोकांना शेअर करू शकतात तितक्या लोकांना शेअर करा. आणि असंच आपण कॉमेंट सेक्शनवरती पण गप्पा मारू शकतोय. इफ यू वॉन्ट टू से एनिथिंग प्लीज कॉमेंटवरती या, आपण गप्पा मारूया छानपैकी. ओके, बाय बाय. बाय बाय.